सो माझी बाईक रेडी आहे आणि मी जाण्यासाठी सुद्धा रेडी आहे. सो चला आजचा आपण ब्लॉग इकडे स्टार्ट करूया. ही सोलो राईड होणार आहे आपली. सो लेट्स एन्जॉय दिस सोलो राईड. हे बघा, हा वाशीचा नवीन ब्रिज जो ह्या साईडचा ब्रिज आहे. लाईक मुंबई साईडला जाण्याचा जो ब्रिज आहे ज्याचं काम चालू होतं तो चालू झाला आहे फायनली. टोटल 4 ब्रिज झाले. सो आपण फर्स्ट टाईम या ब्रिजवरून जाणार आहे. सो लेट्स गो. राईट फ्रेंड्स, सो हे बघा भरपूर ऊन आहे आणि इकडे बाईक राईड करून मी आता पोचलो आहे CST ऑलमोस्ट मस्जिदला आहे. आणि इकडे मी थांबलो एक शुगर केन जम्बो ज्यूस गेला आहे. बघा एवढा मोठा ग्लास आहे. त्या आयला याच्या कधी संपू आहे मी. एवढा मोठा ग्लास आहे बघा. ऑल राईट, सो गाडी आम्ही इथे पार्क केलेली आहे आणि आता इकडे आहे गेट नंबर 2 आणि गेट नंबर 2ने मी एंट्री मारतो आहे. मी लास्ट टाईम खूप म्हणजे लाईक 2016-17च्या रेंजमध्ये आलेलो आणि आत्ता मी डायरेक्ट 2025मध्ये येतो आहे. सो लेट्स सी चेंजेस काय काय झालेत काय काय नाही. ओके चलो. ओके, हे गार्डन आहे काय? हे तर ॲज इट इज आहे. इथे काही चेंजेस नाही झालेत ना. हा काय प्रकार केला यांनी, कोणता प्राणी आहे काय माहिती आहे. ठीक आहे चलो. हे हँगिंग गार्डन आहे यार. हे तर आलेलो आहे यार इकडे मी. सो गाईज मी इकडून कल्टी खातो आहे बिकॉज मी हे जे बघायला आहे तर मी ऑलरेडी बघितलेलं आहे. इकडे येऊन टाईम घालवून काय उपयोग नाही, कारण का ऑलरेडी मी हे बघितलेलं आहे. एक्झिट करतो आणि ज्या पॉईंटला जायचं आहे तिकडे जातो आणि तेच तुम्हाला मी दाखवतो. बट इकडे क्लायमेट चांगला आहे आणि फिरण्यालायक भरपूर आहे आणि खूप मुंबईची ऑलमोस्ट पब्लिक इथेच येते आहे. सो हे बघा मस्त आहे. ह्याच लोकेशनला यायचं होतं. आम्ही कन्फ्यूज होतो की हेच लोकेशन आहे की नाही ते. बट येस, दिस इज अ लोकेशन आणि आम्ही तुम्हाला दाखवतो नवीन ब्रिज कसा बनला आहे तो फॉरेस्ट एरियामध्ये. ऑनलाईन बुकिंग करावी लागते फ्रेंड्स इकडे येण्यासाठी. सो तुम्ही माझ्यासारखा चूक करू नका, नाही तर इकडे थांबावं लागेल. आतमध्ये जाण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करावं लागते आणि इकडे तो QR कोड आहे किंवा येऊन ऑनलाईन बुकिंग करा, नाहीतर माझ्यासारखं तुम्हाला पण इकडे बाहेर थांबावं लागेल. पण आतमध्ये क्लायमेट एकदम भारी आहे. सो ह्यांना रिक्वेस्ट करून जर मला जाता भेटलं तर ठीक आहे, नाहीतर फायनली जेमतेम झोल करून एंट्री मारली आहे मी तर. आणि फास्ट फट्टे व्ह्यू आहे इकडे. मस्त क्लायमेट आहे इकडे. सो जरा ब्रिज जरा जास्तच मोठा वाटतोय मला आता, कारण का जरासा थकलो मी आणि खूप डीप आहे. म्हणजे मी खूप वरती आलो आहे बघा. हे बघा खूप वरती आहे. सो तिकडून बीच दिसतोय आणि लेट्स सी पुढे अजून काय बघायला भेटतं आपल्याला. मला तिकडे एक रील शूट करायचं आहे यार. काय भारी लोकेशन आहे. पाठी दिसते. वा भारी दिसतंय यार. डायरेक्ट समुद्राचा व्ह्यू आहे इथून. इथं वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षी आहेत. खंड्या, पण खंड्या कुठे दिसत नाही मला सध्या. कावळ्याचा आवाज येतोय. कावळ्याचं नाव खंड्या आहे का? हा अनाउन्समेंट झालेली आहे काहीतरी. फॅमिली वगैरे येते इकडे मस्त.
गाईज मला तर वाटलं काय इकडे येऊन तर काय पचका होणार आहे आणि एंट्री भेटणार नाही, बट लकने साथ दिला आणि काही गाईज काही फ्रेंड्स होते, 4-5 लोकांच्या फ्रेंड्सची अशी टोळी होती. तर ते 4-5 जे होते त्यांच्यामध्ये 2 तिकीट्स एक्स्ट्रा होते, त्याच्यामधून एक मला भेटली आणि त्याची एंट्री मला भेटली. त्याच्यामुळं मला इकडे आत येता आलं. पण तुम्ही इकडे याच्या आधी ऑनलाईन बुकिंग करायची तरच एंट्री आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, सो हे बघा. लोकेशन चांगलं आहे यार, बट कसं आहे गरमले होतं यार इकडं यार, झाडाझुडपामुळं लय गरम लागले. फक्त व्ह्यू चांगला आहे, बाकी काय नाही. हे बघा, हे बघा, बाहेर जाऊन पहिला पाणी घेतो. गाईज हे बघा, लाईन बघा यार, लाईन भरपूर वाढलेली आहे आणि हे सगळे बुकिंगवालेच. इकडे पण एक गगनगिरी महाराजाचं मठ जायला कुठे जाऊ तिकडं दिसतोय, इथं आतमध्ये आहे. तिकडं आता जायला मला काही इंटरेस्ट नाही, सो मी इथून बाहेर माझ्या गाडीकडे जातो. हे बघा, ॲक्ट ऑफ गॉड. सो गाईज फायनली मी आलो आहे त्याच ठिकाणी, निप्पोन्झन मायोजी बुद्ध विहार, जे मुंबईमधलं सर्वात पहिलं बुद्ध विहार आहे. आणि ह्याचा व्लॉग तर मी अगोदर पोस्ट केला होता. सो ऑन द वे मला हे बुद्ध विहार भेटलं, मालाबार हिल्सपासून जवळच आहे. सो आता आलो आहे तर पाया पडून जाईल असा मी विचार केला. ऑल राईट गाईज, सो मी आता थोडासा भूक लागली होती, सो मी आलो इकडे कीर्ती कॉलेजचा वडापाव टेस्ट करायला खूप दिवसांनी. सो आता इकडे बघा भरपूर लाईन लागली आहे या वडापावसाठी, खूप मोठी लाईन आहे. आता बघू कधी नंबर येतो आहे. ऑल राईट गाईज, काय सांगायची गरज नाही कुठे आलो आहे. वापस एकदा ऑन द वे दादरवरूनच घरी येत असताना म्हटलं बुद्धांचे दर्शन केले, बुद्धांच्या पाया पडलो आहे, तर बाबासाहेबांचे सुद्धा पाया पडूनच जाऊया. सो क्लायमेट खूप चांगला आहे इकडे आजचा बघा. इकडे क्लायमेट चांगला झाला आहे मस्त आणि चांगलं बनवलं आहे. आता इकडे भिंत होती ती काढली आहे आणि इकडे एक सिग्नेचर लावली आहे चैत्यभूमीला. ऑन द वे राजगृह बघून घेतो, एंट्री भेटली तर ठीक, नाही तर घरी. ओके, सो हे बघा, हे आहे राजगृह. आज माझी अख्खी ट्रिपच झाली. सो पाण्याची बॉटल घेतलेली आहे मी, तहान खूप लागली होती. सो आता पाणी ठेवतो गाडीत आणि जातो. मालाबार हिल्स करता करता आपण सगळ्याच ऑन द वे जेवढं काही आपल्याला बघता येईल तेवढं सगळं बघितलं आहे. आणि आज संडे प्रॉपर स्पेंड झालेला आहे. सो मी तर माझी सोलो ट्रिप एन्जॉय केली आहे. सो तुम्हाला पण इथपर्यंत आपला व्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या व्लॉगला लाईक करा, कॉमेंट करा आणि सांगा तुम्हाला कसं वाटलं ते, आणि नक्की आपल्या व्लॉगला शेअर करा यार. तर चला मग मित्रांनो, भेटूया का नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना क्रांतिकारी जय भीम. नाही, केसांची वाट लागली हेल्मेट घालून घालून, सो जातो आहे, नीट करतो. बाय बाय, टेक केअर.